नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे पश्चिम बंगालमधून. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे सुरू आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 90% मतदान झाल्याची माहिती समोर येते आहे. विधानसभेसाठी उर्वरित 142 जागांसाठी मतदान आज दिवसभर झालेलं आहे. दुसऱ्या टप्प्यातही मतदान हे विक्रमाच्या दिशेने गेलेलं आहे. 90%च्या आसपास मतदान झाल्याची माहिती ही समोर येते आहे. पहिल्या टप्प्यातही 90%पेक्षा अधिक मतदान झालं होतं आणि आता दुसऱ्या टप्प्यातही मतदान हे 90%च्या आसपास झालंय. तर पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी रेकॉर्ड ब्रेक मतदान पार पडलंय. विधानसभेसाठी उर्वरित 142 जागांसाठी मतदान आज पार पडलेलं आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आलेली आहे. 5 वाजेपर्यंत 90% मतदान झालेलं आहे आणि त्यानंतर आणखी ही वेळ हा मतदानासाठी आहे. त्यामुळे मतदानाचा आकडा हा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात सुद्धा रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं होतं आणि दुसऱ्या टप्प्यात सुद्धा आता रेकॉर्ड ब्रेक मतदान हे पार पडलंय. विधानसभेसाठी 142 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेलं आहे आणि पश्चिम बंगालमध्ये विक्रमी असं मतदान दुसऱ्या टप्प्यात सुद्धा झालंय. त्यामुळे आता वाढलेला हा मतदानाचा टक्का नेमका कुणाच्या पारड्यात जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला याचा फायदा होणार की भाजपला फायदा होणार अशी ही चर्चा सुरू आहे.